मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा 33. यानंतर जो सामना होणार आहे तो जय बजरंग गोरसई आणि जय कालिका माता कालवार दोन्ही संघांच्या कर्णधाराने सज्ज राहत आहे नाणेफेक करण्यासाठी. ग्रीन लाईट जर्सी मध्ये पाहतो आपण क्षेत्ररक्षण करताना प्रथम कुमार चाविंद्र या संघाला, तर ब्ल्यू जर्सी मध्ये पाहतोय फलंदाजी करताना आपण ओमसाई पिसे या संघाला. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय राम. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज सलामीवीर सदानंद, ज्याने 2 चौकार पेश केले, 1 षटकार पेश केले आणि वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळते. नॉकआउट स्पर्धा आहे आणि प्रत्येक संघांसाठी खूपच महत्त्वाचे सामने आहेत. प्रत्येक सामना महत्त्वाचा सामना असेल. राम चेंडू पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. सुदाम याचं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 35 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला तर तब्बल 23 या धावसंख्येवर 12 धावांची भागीदारी दोघांमध्ये आतापर्यंत बघायला मिळते. राम चेंडूला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाते, चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही आणि त्याचा फायदा घेत आहे. बघूया 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 37. तिसरी षटक हे मार्गस्थ आहे आणि 37 धावा. फक्त गडी बाद झाला, एकमेव गडी बाद झाला तर मधुकर बाद होण्यापूर्वी फक्त 3 धावांचं योगदान दिलेलं आहे. खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे. तर सदानंद आणि गणेश ही जोडी तब्बल 14 धावांची भागीदारी देखील दोघांमध्ये झालेली आहे आतापर्यंत. धावसंख्या 37. गोलंदाज राम पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलेलं आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्यांदा अशा प्रकारचा प्रकार बघायला मिळते. सलग 3 चेंडूंवर दुहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 39. राम सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज सदानंद. तब्बल 21 धावांवर खेळतोय आणि हा व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाते. आउट ऑफ पार्क 6 रन्स. धावसंख्या वेगाने मुसंडी मारते धावपलकावर. पाहतो आपण 45. तब्बल 27 धावांवर खेळतोय सदानंद आणि जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी बघायला मिळते. ते खास करून सलामीला येऊन सदानंद त्याच्या बॅट मधून एक जबरदस्त आकर्षक फटकेबाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा राम आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. सातत्याने मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करत आहे तिथे सदानंद, मात्र त्याला या चेंडूवर बीट केलेलं आहे गोलंदाज राम याने. धावसंख्या कायम आहे धावपलकावर. पाहतो आपण 45. चेंडूला आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जयराम झेपावतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, मात्र थोडासा थंबल झाला तिथे. असं वाटलं ते चेंडू हातामध्ये, मात्र चेंडू निसटला हातामधून आणि त्याचा फायदा घेतला. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तब्बल 29 धावांवर खेळतोय तो फलंदाज सदानंद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा 47. अजूनही पहिल्या डावातील शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. बघूया या षटकामध्ये
सुनील पवार जर 15 ते 20 धावा जमा केल्यात निश्चितच एक हाय स्कोरचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग गोरसे आणि जय कालिका माता कालवार. आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. तब्बल 29 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी साकारताना पाहतोय. फलंदाज सदन या स्पर्धेमध्ये धावांचा जो उच्चांक आहे तो संजय ठाकरे याच्या नावावर आहे. तब्बल 33 धावांची धुवाधार इनिंग साकारली होती. अष्टविनायक ठाकूरपाडे संघाचा सुदाम बॉलिंग मार्कवर. चेंडू बघूया मात्र एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नव्हता. एक संधी चालून आली होती. एक धाव पूर्ण केलेली आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवला होता. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 48. गणेश 9 धावांवर खेळतोय. एक षटकाराचा समावेश आहे इनिंग मध्ये. सुदाम राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या जमिनीलगत एक सोडतोय. दुसरा मात्र फुटबॉल प्रमाणे किक मारतोय चेंडूवर आणि चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतो अर्धशतक. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. चपल रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना पाहतो धावपलकावर आपण अर्धशतक झलकावलेले आहे. 51 धावा आणि तब्बल किती धावांवर खेळतोय सदानंद? 32 धावांवर खेळतोय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सुदाम राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय राम. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत. ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा नव्हताना 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 53. 1 रन शॉटचा इशारा येतोय. पंचांची नजर तीक्ष्ण आहे. पंच प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. तीक्ष्ण नजर आहे पंचांची मैदानाच्या आतमध्ये. सुरेश घरत स्क्वेअर लेगचे पंच आणि चॅक साठी खास संदप डोंबिवलीचे पंच आहेत सुभाष पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज सुदाम. जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या धावपलकावर वाढते 54. निश्चितच एक रन शॉट दिली होती पंचांनी म्हणजे धावसंख्या धावपल सुधारित धावसंख्या 53. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सुदाम. चेंडू पुल केलेला हवेमध्ये. जयराम झेल टिपतोय आणि बाद होतोय. फलंदाज खेळी संपुष्टात आली ती फलंदाज गणेशाची. जयराम एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे मित्रांनो. प्रथम कुमार चाविंद्र संघाचा आणि अप्रतिम झेल टिपलेला आहे. आतापर्यंत या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपलेला आहे त्याने. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 53. शेवटचा अंतिम षटक हे प्रगतीपथावर आहे. सोपान येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. मात्र स्ट्राईकवर अजूनही कायम आहे. तक धरून आहे तो सदानंद. सलामीला येऊन चांगली आक्रमक फलंदाजी आकर्षक इनिंग पेश केलेली आहे. चेंडू मात्र वेगवान चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. वेगाने चकित केलेला आहे फलंदाज सदानंद याला. धावसंख्या कायम धावपलकावर स्थिर आहे 53. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू आहे. 32 या धावसंख्येवर मला तर वाटते फलंदाज मला तर वाटते दुर्दैवीरित्या धावचित बाद झालेला आहे. म्हणजे सोपान आल्या पावली परततोय खेळाडू कक्षामध्ये. लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. कट करण्याचा प्रयत्न. यस कट बिहाइंड बाद.
फलंदाज बाद होतोय ते सदानंद याची खेळी संपुष्ट धरली आहे आणि अशा प्रकारे 53 धावा जोडलेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नाणेफेक हरल्यानंतर ओमसाहेब पिसे या संघाने 54 धावांचं लक्ष या सामना जिंकण्यासाठी प्रथम कुमार चाविंद्र संघासमोर. ओव्हर टू मोहन भोईर. तर नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचंय. जय बजरंग गोरसई संघाचा संघनायक आणि जय कालिका माता कालवार संघाचा संघनायक शिक्षण महर्षी श्याम चौगुले साहेब आणि यशवंत केने साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेक करण्यासाठी. जय बजरंग गोरसई संघाचा संघनायक दयानंद केने जय बजरंग गोरसई संघाचे कॅप्टन आहेत. जय कालिका माता कालवार संघाचे संघनायक प्रकाश म्हात्रे हे जय कालिका माता कालवार या संघाचे संघनायक. छापा असं म्हणण्याने काटा येतोय. मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपला मी खूप खूप आभारी आहोत. तर नाणेफेक जास्त काही विचारणं नाही. प्रकाश मात्र आपण जिंकलेले आहे. काय निर्णय? फिल्डिंग येणार. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? पहिले मॅचला रन करा जसे टार्गेट कमी करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटते आयोजन? अतिशय भव्य दिव्य स्पर्धा फ्री चाचणी स्पर्धा आहे. 40+ क्रिकेटचा महासंग्राम आहे. सर्व श्रेय जाईल याचं नो डाऊट. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पद्माकर चौधरी साहेबांना काय सांगणार या स्पर्धेशी? पहिले धन्यवाद देतो पद्माकर चौधरी यांनी फ्री टुर्नामेंट ठेवल्याबद्दल धन्यवाद त्यांना. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण नाणेफेक हरलेला सुरुवातीला फलंदाजी करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ मध्ये. कोण तुमचे असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला? गणेश केने, लक्ष्मण केने. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रंगतदार आणि चुरशीचा सामना बघायला मिळेल. जरूर. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकून जय कालिका माता कालवार संघाने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. जय बजरंग गोरसे या संघाला आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत भिवंडीचा बुलंद आवाज मोहन भोईर. अनेक अनेक धन्यवाद जयवंत. तर माझ्यासोबत जॉईन झालेले तर मोहन दादा आपलं स्वागत आहे. तर पुढचं नाणेफेक आपण पाहिली कालिका माता कालवार एक मोठं नाव 40+ क्रिकेट जर पाहिलं आपण तर प्रतिस्पर्धी संघ जो आहे जय बजरंग गोरसे. सर्वप्रथम दोन्ही संघाचं या भिवंडी 40+ ग्रामीण चाचणी स्पर्धा 2020 मध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक अध्यक्ष साहेब आदरणीय पद्माकर चौधरी साहेब आणि सोनादेवी टेमकर संघाच्या माध्यमातून स्वागत आहे. तर हा सामना आपण पाहतोय की एक जबरदस्त टफ फाईट सामना पाहायला मिळेल. मोहनदादा निश्चित मोठं आव्हान आहे इथं मात्र 54 धावाचं. पण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण तर प्रथम कुमार या संघाकडे प्रथम येऊन दणकेबाज फटकेबाजी करणारे चांगले फलंदाज या संघाकडे आहे. म्हणूनच सामना एक रंगतदार होईल. तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला असेल जयराम आणि नॉन स्ट्राईकला सरस. एक चांगली जोडी कित्येक वर्षापासून पाहतोय आपण प्रथम कुमार या संघासाठी एक अप्रतिम कामगिरी करताना आपल्या संघासोबत. तर पहिले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना पंढरी. पाहूया पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळेल. त्यापूर्वी आपण जाऊया. इथं मात्र माझ्यासोबत जॉईन होताना पाहतोय आपण. ऐकूया पहिल्या 2 षटकासाठी मोहनदादांना. धन्यवाद सुनीलजी पवार. 54 धावांचं एक विशाल लक्ष्य पाठला करताना सलामी जोडी आपण पाहतोय जयराम आणि सरस. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय ओमसाहेब पिसिया संघाचा पंढरी.
पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातो, आउटफील्डमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जयराम आपलं वैयक्तिक खातं खोलतं, संघाचा श्रीगणेश होतो, धावसंख्या बिनबाद 1. 54 धावांचं एक पहिलं मोठं लक्ष आहे. निश्चित सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे. जयराम संघातील एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकडे उत्कृष्ट फलंदाज आहे. पंढरी पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, चेंडूला पूल केला, अतिशय उत्कृष्ट फटका सरशाच्या बॅटमधून येतो. ज्या संघाला तेच मिळतंय सरशाच्या बॅटमधून षटकार येतोय आणि या 6 धावेने आता संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते, ती बिनबाद 7. मोहन दादा पहिला पण अकोट टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला जाऊन एका दर्जेदार पुलचा फटका पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्कमध्ये गेला. आणि मी पहिले सांगितलं की हा सामना एकतर्फी होणार नाही आहे, कारण की प्रथम कुमार संघाची प्रथम आघाडीची 4 फलंदाज अतिशय भन्नाट कामगिरी करणार आहे. तर त्याचा एक अंदाज आपण पाहिलं की सरसच्या बॅटमधून एक नेत्रदीपक हा षटकार पाहायला मिळाला. एक्झॅक्ट बरोबर सांगितलं खरोखरच. पुन्हा एकदा चेंडू थोडंसं फोर्स केलं, चेंडू आउटफील्डमधून अतिशय चांगले क्षेत्र. गणेशाचा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी आत्मघातकी प्रयत्न मात्र सफल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावाने प्रथम कुमार सामिंद्र संघाची धावसंख्या होती बिनबाद 9. एक चांगली सुरुवात आहे. आपण पाहिलं विशाल लक्षाचा पाठलाग करताना एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात आहे. सरशाच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिला एक षटकार, एक दुहेरी धाव, उत्तम साथ मिळते जयराजाचे. पुन्हा एकदा पंढरी सज्ज होतो, मार्गस्थ पंचांकडे गाठ घेतो, रायटामोरचा मारा. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा सुंदरसं पूल केलं, चेंडू मिडविकेटला जातो, आउटफील्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फेक उत्तम, मात्र 2 धावा कंप्लीट. रनिंग मिडू अतिशय सुंदर आहे. दोघांमधून आपण पाहतोय तालमेल सुरताळ अतिशय चांगलं आहे. आणि 2 धावा मोहन दादा पाहतोय आपण की एकच ध्येय आहे 40+ संघटनेच्या माध्यमातून हिट राहा आणि फिट राहा. काय अतिशय चांगला तालमेल पाहिला आपण. जिथं 1 धाव होती तिथे मात्र दबाव टाकला आणि अतिशय चांगला फिटनेसचा नजारा इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी पेश केला आणि 2 धावा सहज पूर्ण. सुनील परवा आजच्या दिवसातील सर्व स्पर्धांचा जर आपण एकंदरीत विचार केला तर सर्वच संघ एक खरोखरच अतिशय टफ झालेले आहेत. ऑफसाईडला थोडंसं चेंडूला स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न आपण पाहिला, फटका फसतोय. आउटफील्डमध्ये अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. डीप थर्डमॅनला असलं क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असा चेंडूचा वेध घेतो, चेंडूला कलेक्ट करतो आणि आघाडीचा फलंदाज सरस याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. तर पहिल्या विकेटचं पतन होतंय. उजयष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचं होतं, पण बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाही आणि या पॉईंटवर मात्र एक अतिशय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि सरस हा फलंदाज बाद होतोय. क्रमांक 3 पाहतोय आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना सकाराम, अजून एक मोठं नाव पाहतो आपण चाविंदर संघाकडे. अतिशय चांगला दांडगा अनुभव ज्याच्याकडे असा फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेला सकाराम. विजयाचं एक मोठं लक्ष आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ, आतापर्यंत धावसंख्येत 1 बाद 11. पुन्हा एकदा पंढरी राईटचा मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो सकाराम. जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट फळीमध्ये मात्र संपर्क नाही आहे. पण पुढे चेंडूची लाईन मिस होतोय. सुनील लिमाने फटका मारायचा असेल सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे. या गोष्टी अत्यावश्यक असतात क्रिकेटमध्ये. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे मी आपल्या मताशी. इथं मात्र पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावाचं लक्ष स्वीकारताना पहिल्या 3 चेंडूवर मात्र एक अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली, पण त्यानंतर मात्र पंढरी यांनी अतिशय चांगलं वापसी केली आणि फक्त धावफलकावर पाहतोय धावा आहेत त्या 11 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. मोहन दादा, अजून सामना संपला नाही कारण की बरंच काही बाकी आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये जर पाहिलं आपण प्रथम कुमार संघाची फलंदाजी मजबूत आहे, त्याचा एक हुकमी एक अतिशय चांगला खेळाडू आहे सुदाम. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत निश्चित एक चिंतेचं वातावरण राहिलं, पण पिछे संघाचं सुद्धा मग कौतुक करेन ज्या प्रकारे प्रथम फलंदाजी करताना एक डोंगर उभा केलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11शी सुरुवात आपण पाहतो. अजूनही विजयापासून बरंच दूर आहे. बघूया उर्वरित 3 षटकामध्ये हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो आणि पिछे संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात आण्याची जबाबदारी संघाने एक टाकतोय. गोलंदाज मधुकर याच्यावर. उत्तम फलंदाजी आपण मधुकर याची पाहिली होती. बघूया गोलंदाजी कशा प्रकारची करतोय मधुकर. तर विनंती आहे की आपण वेळ कमी घ्या. पाहतोय आपण भिवंडी क्रिकेट ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, सर्वांचे लाडके, आमची माती आमचे डंपर, पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आणि सोनादेवी टेमगर संघाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा, फ्री एंट्री टुर्नामेंट आणि एवढा मोठा बजेट. पाहतोय आपण की दरवर्षीप्रमाणे जी अपेक्षा होती तीच अपेक्षा परत पूर्ण करताना पद्माकर चौधरी साहेब मनापासून कौतुक करेन सर्व संघाच्या माध्यमातून.
मधुकर रायटामोरचा मारा स्ट्राईक रोडेकडे संधी आहे ती जयराम याला. संघातील सर्वात महत्त्वाचं उत्कृष्ट ट्रम्प कार्ड आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे. या ठिकाणी चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस होतोय, चेंडू सरळ एस्टनवर धलतोय, त्रिफळाचित फलंदाज बाद होतोय जयराज. निश्चित या ठिकाणी आता मैदान सोडावं लागेल तर जयराज याला अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र चेंडूची लाईन परिपूर्ण मिस झाला होता. एक लेंथ लाईनचा चेंडू एस्टनवर धलतोय आणि फलंदाज जयराज याला मात्र आता मैदान सोडावं लागतो. नेक्स्ट फलंदाज संघातील दिलीप येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. 2 बाद धावसंख्या येते 11. आता मात्र नाजूक सुरुवात म्हणेन मी. इथं मात्र चवेंद्र संघाची ज्या प्रकारे मोठं आव्हान स्वीकारताना सुरुवात दमदार झाली होती, पण पंढरी यांचे शेवटचे 2 चेंडू संघाला वापसी करून दिले आणि मधुकर यांच्या पहिले अराउंड दिले एक त्रिफळाचीत बाद झाला होता आणि एक चुंती धक्का बसला होता. पहिल्या चेंडूवर आपण पाहिली होती सफलता प्राप्त होईल गोलंदाज मधुकर याला. पुन्हा एकदा मधुकर रायटामोरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका, चेंडू मात्र आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाईल, षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. चेंडूला जागून फोर्स केलं होतं, अतिशय देखणा फटका, चिकणा फटका आपण पाहिला होता ज्याच्या बॅटमधून ज्यावर संघाला, आणि फटक्यामध्ये टायमिंग आणि ताकद आपण पाहिली होती सुनील. आणि चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय सुरेख आणि सुंदरसा षटकार फलंदाज दिलीप याच्या बॅटमधून येतोय आणि या षटकाराने आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक होतोय प्रथम कुमार चाविंद्रा संघ. स्लो डिव्हिजनचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जातं आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार दिलीप याच्या बॅटमधून. खराब चेंडू उत्तम प्रहार, डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिलं होतं, अतिशय देखणा फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आवश्यकता ज्या फटक्यांची तेच फटके आपण दिलीप याच्या बॅटमधून पाहतोय आणि या षटकाने आता मात्र धावसंख्या भरारी घेते ती 23. एक अतिशय प्रतिम फलंदाजीला प्रारंभ करताना पाहतो आपण क्रमांक 3 वर दिलीप येतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र दिलीप फलंदाजी सुद्धा आपल्या हातात स्वीकारतोय आणि चौफेर फटकेबाजी काय जबरदस्त. बॅक टू बॅक असे 2 षटकार मारल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधण्याची संधी मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. वरालदेवी ताडाली संघाचा महेश यांनी हॅट्रिक साधली होती, षटकारांची तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. तीच पुनरावृत्ती, मात्र सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू, बॅक टू बॉलरचा मारा मात्र आपल्या फातोडी चेंडूला कलेक्ट करता आला आणि चेंडू ऑफ ड्राईव्ह अतिशय उत्तम होता. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षणी झालं होतं. फक्त एक धाव करण्याची संधी प्राप्त फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 24. क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं एखाद्या चेंडूचा सन्मान तर एखाद्या चेंडूचा कर्कभूत समाचार. फलंदाज थोडासा स्टेपवर जो चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह आपण पाहतोय. 1 बाउन्स पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर चेंडू आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेक मात्र थोडीशी अंडरआर्मची आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने चाविंद्रा या संघाची धावसंख्या वाढते ती 26. विजयाचं लक्ष 54 धावांचं एक जसं तसं उत्तर देण्यासाठी आता मात्र चाविंद्रा संघ सज्ज झालेला आहे. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. विशाल लक्ष जरी असला तर मात्र टफ एन्काउंटर 2 संघामधून आपण पाहतोय. अतिशय देखणा हा सामना. पुन्हा एकदा मधुकार स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. या ठिकाणी थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप थर्ड मांडला जातोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र कंप्लीट, पूर्ण धावसंख्या वाढते 27. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये बघूया आमचे गुणलेख अल्पेश गायकवाड काय सांगतात, किती धावांची आवश्यकता आहे. अजूनही 27 धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे. एकंदरीत या स्पर्धेचं आपण अपडेट पाहिलं तरी जशाच तसं उत्तर, नेट टू नेट फाईट, कडा मुकाबला, कडा संघर्ष, काटो की टक्कर, 2 विकेटों में जबरदस्त धूमशान. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचा, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता भिवंडीचा एक बुलंद असा आवाज आहे पद्माकर चौधरी. भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व पद्माकर चौधरी यांची देण आपण पाहतोय. चाचणी स्पर्धा 2020 अतिशय देखणी, चिकणी, उत्तम, उत्कृष्ट, लावण्य जोगाची स्पर्धा पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. 12 चेंडू 27 धावा.
निश्चितच आपण पाहतोय चाचणी स्पर्धा 2020 या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत कलरम भोईर सोनादेवी टेमघर संघाचे संगणक निश्चित यानंतर आपण ॲक्शनमध्ये पाहणार कालिकामाता कालवार संघाचा एक बातब्बर खेळाडू सदा म्हात्रे तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी उत्तम व्यक्तिमत्व व्यासपीठावर पाहतोय विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाचे सर्वेसर्वा आणि तालुका क्रिकेटचा एक उत्तम खेळाडू शिक्षण महर्षी सन्मान्य श्यामजी चौगुले साहेब मला वाटतं आज नाही उद्या त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत नाही सॉरी मला वाटतं आजच आहे अंतिम सामना आहे आणि त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आता मात्र मधुकर भजागे येतात अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे वेलकम कल्पेशजी आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत गोरसी संघाचे खंदे समर्थक नसून करता धरतायत आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत मधुकार चेंडूला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय आउटफील्डमधून थोडंसं मिसफील्ड केलं होतं चेंडूला दक्ष होते दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 30 अजूनही 10 चेंडू आणि 24 धावा असे एक समीकरण विशाल लक्ष्याचा पाठला करताना जशास तसं उत्तर कालवार संघ मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले कालवार संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय आउटफील्डमधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण एक धाव पण दुसरी धाव कंप्लीट केली जाते 2 धावा पूर्ण 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती आता मात्र तिसऱ्या धावेसाठी सकाराम मात्र ही रणनीती आहे खेळाची रणनीती सकाराम या ठिकाणी धावचीत बाद झालेली यामागचा मुख्य उद्देश संघ जाणो आता मात्र राम जातोय नेहमीच एक विस्फोटक खेळी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो की ज्या बॅटमधून पाहतो राम नेक्स्ट फलंदाज राम जातोय बाद झालेला फलंदाज आपण सकाळला पाहिलं होतं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती दिलीप याला आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण 2 उत्कृष्ट षटकार पाहिलेत एक 2 दुहेरी धावा 17 धावांवर वैयक्तिक खेळतो दिलीप संघासाठी एक उत्तम कामगिरी नऊ चेंडू आणि 22 धावा चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जातात उत्कृष्ट फटका आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण फक्त 1 धावेची मागणी धावसंख्या 1 धावेने पुढे सरते आता मात्र थोडंसं कमबॅक होतं पिसिया संघ मधुकर बजेग यांची उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे उर्वरित 8 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आता मात्र एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे चेंडूवर मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली गणेश प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय फटका पासतोय मैदान सोडवले गेले या ठिकाणी राम याला बिग हिट करण्याचा प्रयत्न थोडासा मिस्टिंग स्ट्रोक आपण पाहिला बऱ्याच काळ चेंडू हवेमध्ये पाहिला क्षेत्ररक्षक गणेश कुठल्या प्रकारची चूक करत नाही आउटफील्डमधून अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय डीप मिडवला जाणारा चेंडू उत्तमरित्या गॅदर केला जातोय एक बडी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई राम बाद होतोय नेक्स्ट फलंदाज जातोय दीपक अजूनही उर्वरित 7 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता प्रतिषटकाचा प्रत्येक चेंडूचा आपण जर विचार केला तर 3 धावांची सरासरी प्रत्येक चेंडू मागे आज कालिका माता कालवार संघ मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये उतरलेले आहे आणि कालिका माता कालवार संघाचा एक मनोधैर्य किंवा पाठराखण करण्यासाठी छोटीशी कंपनी या ठिकाणी उपस्थित झाली त्यांच्यामध्ये बच्चे कंपनी उपस्थित झाली अप्पू म्हात्रे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडावरून लॉंगॉनला येतो खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्रांना बीट करतोय चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जातोय चौकार लॉंगॉन सीमारेषेकडून चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय 2 क्षेत्ररक्षण बीट करणारा चेंडू आपण पाहिला या चौकाराशी पुन्हा एकदा थोडंसं सामन्यामध्ये रंगत आणि चुरस आता मात्र होते
आता मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे, पिक्चर अभी बाकी आहे आणि पिक्चर अजून क्लिअर झालेली कुठला संघ विजय संपादन करेल या पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाही आहे या सामन्याचा. आदरणीय पद्माकर चौधरी दादा यांच्या माध्यमातून खरोखर क्रिकेट रसिकांसाठी आणि क्रिकेट संघांसाठी एक जबरदस्त आपण पर्वणी पाहतोय. हा क्रिकेटचा बिग इव्हेंट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं जेवण सुनीलजी सांगेन की पद्माकर चौधरी यांनी कुठल्या प्रकारची फी आकारलेली नाही आहे. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट करतो दीपक, नॉन स्ट्राईकसाठी दिलीप. दोन्ही मातबर आणि ताकदवर असे फलंदाज आहेत. तर बघूया कुठला गोलंदाज येतोय. कोण आहे गोलंदाज? सोपान. वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटचं, अंतिम अखेरचं षटक घेऊन येतो सोपान. 6 चेंडू 17 धावा विजयासाठी. सहा चेंडू 17 धावा. बघूया कोण जिंकतोय कोण हारतोय. जो जीता वही सिकंदर. सोपान स्ट्राईक रोटेट करतोय दीपक. आता मात्र दोन्ही संघांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. कुठला संघ विजय संपादित करेल अजूनही सांगता येत नाही. या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे. गावदी स्पोर्ट्स रांजनोळी. चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फासतोय, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि दीपक याची खेळी मात्र संपुष्टात. चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहिलं होतं. गती चेंडूची कुठेतरी कमी केली होती, चकित केलं होतं फलंदाजाला आणि बिग हिट घेण्याचा प्रयत्न सफल होतो फलंदाज. मात्र दीपक याला मैदान सोडावं लागतं. +40 या स्पर्धेचा मित्र जर चालू हंगामाचा आपण विचार केला, नुकतीच जय बजरंग गोरसई 40+ यांच्या माध्यमात एक दिवसीय स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरला होता कालिका माता कालवार. सदाजी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. आणि स्पर्धेच्या जे चषकाचं नाव होतं अतिशय अप्रतिम चेंडू, चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस परिवर्तन, थोडीशी गती निश्चित चेंडूची कमी होती आणि परिपूर्ण चकित झाला होता तो फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. आता मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र थोडंसं बॅकफुटवर साविंद्रा संघ फ्रंटफुटवर आहे, तो पीस आहे. सुरेख पेक, अतिशय प्रतिम चेंडू. वारंवार आपण पाहतो तिसरा चेंडू डॉट जातोय. आता मात्र जवळजवळ संघ पराभवाच्या खायेत, कारण विजयासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू शेष आहेत. प्रत्येक चेंडूला हवाई फायर करायला लागेल. जवळजवळ आता मात्र विजयाच्या उंबट्यावर ओमसाहेब पिशिया संघ आणि कुठंतरी पराभवाच्या खायेमध्ये पाहतोय चविंद्र हा संघ. अतिशय सुरेख फेक, फलंदाज निश्चित स्टेप आउट झाला होता. लाईन कुठेतरी मिस होतो, दक्ष होता. एसटी कुठे प्रकारची चूक नाही आहे. तब्बल 4 चेंडू बीट झाला तो फलंदाज. मला वाटतं दिलीप आहे नेक्स्ट फलंदाज. कोण गेला? आता मात्र जवळजवळ चविंद्र संघ पराभवाच्या खाईत, कारण उर्वरित 2 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 17 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. मात्र क्रिकेट आहे, जेवण काही घडू शकतं. तालुका क्रिकेटमध्ये आपण कित्येक गोष्टी अशा पाहिल्या आहेत की एका चेंडूवर 13 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. मात्र कुठल्या प्रकारचा वाईट किंवा नो चेंडू जर आपण टाकलात नाही तर निश्चितच पिसा संघ विजय संपादित करू शकतो. 2 चेंडू 17 धावा.
अतिशय अप्रतिम चेंडू वारंवार या ठिकाणी बीट होताना आपण पाहतोय आणि मला वाटतं निर्धाव षटक हाताळतो की काय असं वाटतं. चाचणी स्पर्धा 2020-20चा हा मला वाटतं पहिला निर्धाव षटक टाकण्याचा मान गोलंदाज सोपान पाटील आणि निश्चितच निर्धाव षटक टाकणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आपण पाहतोय सोपान. अतिशय मॅजिकल गोलंदाजी आपण पाहिली सोपान याची. हाडलक आणि जिथं रवींद्र संघ मोहनदादा पहिला पण विकेट मेडन षटक हाताळण्याचा हा कीर्तिमान स्थापित करतो याच्या दिवसामध्ये. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली या षटकामध्ये. अप्रतिम नित्यदीपक. पण आमचे गुणलेखक सांगतील की सामनावीर कोण आहे. सामनावीर आहे ज्यांनी अतिशय अप्रतिम टोलेजिंग फटकेबाजी केली आणि एका भल्लं मोठं विशाल आव्हान उभं केलं. तो म्हणजे पिशे संघाचा सलामीचा फलंदाज सदानंद. 32 धावाची अतिशय एक सुपर खेळी साकारली. सदानंद आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर पाहतोय आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण की यानंतर अजून 2 सामने या मैदानावर होणार आहेत. म्हणून कालवार आणि प्रतिस्पर्धी जय बजरंग गोडसे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. जय बजरंग गोडसे विपक्ष कालिका माता कालवार या दोन्ही संघादरम्यान सामना होईल. तर आपण